झी 24 तास एक पाऊल पुढे। सुट्टीतल्या पाठशाळेत परत एकदा तुमचं स्वागत। आपण आता ओरिगामी शिकतोय, त्याच्या पुढे जाऊ। ओरिगामी ही कला जशी वाढली तसं आणि वाढायचं कारण म्हणजे याची एक अशी आकृत्यांची भाषा आहे आणि ती अगदी सोपी आहे। एक 7-8 खुणा चिन्ह आपल्याला समजले की आपल्याला जगातली कुठली ओरिगामी करता येईल। ओरिगामी ही एक अशी कोणाचंही निराशा न करणारी अशी कला आहे। तुम्ही शिल्पकला शिकू शकत नाही, चित्रकला अशी शिकू शकत नाही, परंतु ओरिगामी शिकू शकता। तुम्ही मॉडेल फॉलो केली की ती डायग्राम फॉलो केला की जसा मूळ कलावंतांनी जे मॉडेल तयार केले तसं तुम्ही तुमच्या घरात करू शकता आणि तो आनंद घेऊ शकता। तर म्हणून आपण आता पुढचं एक मॉडेल शिकू। याला जरासा आयताकृती कागद आहे, म्हणजे हा रेक्टँगल आहे, हा थोडासा लांबट कागद आहे असं म्हणता येईल। त्याच्यात परत अशा साईडवर साईड आणायची, साईडवर साईड आणली, परत एकदा साईडवर साईड आणायची आणि ही मात्र उघडायची। दुसऱ्या वेळेस जे केलं ते उघडायचं आणि मग त्याचे कोपरे दुमडायचे। हे अगदी सोपं मॉडेल आहे। मी पु ल देशपांडे आमच्या जवळ राहत होते, मी नेहमी जायचो आणि त्यांना द्यायचो करून, तर ते मला घडीबाज म्हणायचे, या घडीबाज असं। तर हे असं केलं परत मिटवून टाकलं। म्हणजे आता आपल्याला जाड एक पट्टी झाली आणि ह्याचे दोन जे एंड्स आहेत ते आणखीन जाड झाले। मग आता इथे मध्ये बोट ठेवायचं आणि हे दोन टोकं एकत्र करायची आणि बोट असं फिरवायचं, हे वरती घ्यायचं, असं झालं पाहिजे। आता हे दोन असे हातात धरून या मधल्या बोटाने, म्हणजे मधलं बोट आणि हे यांनी हातात धरायचं आणि हे जे बोट आहे यांनी नुसतं हे दाबायचं, बस, बाकी काही करायचं। झालं आपलं मॉडेल। असं हातात धरायचं, अरे धुम्म चाले ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबाची पालखी, ज्ञानोबा तुकाराम। आता आपण हा अगदी साधा कागद घेतलाय पांढरा आणि ओरिगामीला अशा काही स्पेशल पेपरची काही तशी गरज नसते। तुम्ही कुठलाही कागद घेऊ शकता असा। आपले हे जे पांढरे पेपर असतात ना, आपले प्रिंट आउट आपण काढतो त्याचे, असे एका बाजूने छापलेले आणि एका बाजूने तसे आपल्याकडे खूप असतात, त्याचा मी उपयोग नेहमी करतो। आता एक पट्टी छोटीशी, आता या पट्टीतनं असं काय होणार, पण आता बघा तर खरं, या पट्टीच्या मध्ये थोडंसं फाडायचं, असं 1/3 फाडायचंय बघा, उलटी बाजूनी त्याच्या समोरच तसंच 1/3 फाडायचंय। हे आता बघा दोन्ही बाजूनी आपण फाडल्यामुळे असं हे झालंय, असे फोल्ड, आणि जेवढं फाडलंय तेवढं आपण घडी घालून टाकू त्याची। तशीच या बाजूनी पण घडी घालू। काय दिसते, साधारण ही निम्म पाहिजे आहे आपलं निम्म, पण घडी घालून त्याचे 2 भाग करायचे नाही। हे आपल्याला घडी मध्ये असा कागदाला ताकद पाहिजे आपल्याला। आता खालून एक छोटीशी घडी घालायची अशी, मग तीच घडी वरती आणखीन एकदा चढवायची, आणखीन एकदा चढवायची। तर मगाचं आपण जे पोलांटी उडीच्या मध्ये जे एका बाजूला वजन तयार केलं होतं ना, तसंच आपण एका बाजूला हे वजन तयार करतोय बरं। आणि आता मधनं आपल्याला फाडत निम्म्याच्या थोडं खालपर्यंत यायचं। म्हणजे बघा, मी कात्री सहसा वापरत नाही, कारण कात्रीने जास्त कापलं जातं। आपल्याला पाहिजे वाय शेप्ड, म्हणून आपण बोट मध्ये घालायचं आणि त्या दोघांवर असा दाब द्यायचा थोडा। झी 24 तास एक पाऊल पुढे।